नमस्कार. मधुशाच रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप मनापासून स्वागत. तर आता दसरा आलाय आणि प्रत्येकाच्या घरामध्ये देवीचे जे घट असतात ते घातले जातात किंवा कोणाच्या घरामध्ये अखंड दिवा सुद्धा असतो आणि देवीसाठी किंवा त्याच्या नैवेद्यासाठी आपण दसऱ्याला जे कडकणी बनवतो गुळ आणि गव्हाच्या पिठापासून, तर त्याची रेसिपी आपण बनवतोय. प्रत्येकाच्या घरामध्ये हा पदार्थ बनवला जातो दसऱ्यासाठी आणि करायला सुद्धा तितकाच सोपा आहे आणि खायला सुद्धा तितकाच पौष्टिक. चला तर मग पटकन आपण रेसिपी सुरू करूया. तर इथे मी घेतले 1 कप गव्हाचं पीठ आणि त्याच कपाने मी अर्धा कप बेसन पीठ घेतले. त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ आणि अर्धा चमचा हळद घालून हे जे जिन्नस आहे ते कोरडे असताना एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. आता हे मिक्स केलेले जे पीठ आहे ते थोडीशी बाजूला ठेवूयात आणि आता इथे मी घेतलाय अर्धा कप गूळ आणि याच कपाने अर्धा कप पाणी घ्यायचंय. जर तुम्हाला गूळ वापरायचा नसेल तर तुम्ही अर्धा कप साखर आणि अर्धा कप पाणी सुद्धा वापरू शकता. त्याची सुद्धा कडकणी खूप छान होतात. इतकंच की साखर वापरलेली जी कडकणी असतात ती थोडीशी पांढरट होतात आणि जी गुळाची असतात ती अगदी पिवळीशी होतात. तर आता याचे गूळ आणि पाणी आहे याचं मिश्रण गॅसवरती चढवायचं आहे आणि अगदी गूळ विरघळेपर्यंत अर्धा ते 1 मिनिट हे आपल्याला गॅसवरती गरम करून घ्यायचं आहे. काही सेकंदामध्ये गूळ पटकन विरघळून होतो. अगदी कमी गॅसवरती गूळ विरघळायचा. गूळ विरघळला की गॅस बंद करायचा आणि मिश्रण थंड करून घ्यायचं. आता हे थंड झालेले गुळाचं पाणी आहे ते एका गाळणीने गाळून घ्या. म्हणजे त्याच्यामध्ये जर काही काडी कचरा असेल तर तो पूर्णपणे निघून जाईल. हे पाणी पूर्णपणे थंड करून घेतले आणि मी मोठ्या एका वाटीमध्ये काढून घेते जेणेकरून पीठ व्यवस्थित भिजवता येईल. आता हे पाणी पूर्णपणे थंड झाले आणि या गुळाच्या पाण्याने जे पीठ आहे ते थोडं थोडं करून छान असं घट्टसर भिजवून घ्यायचंय. आता हे पाणी घालताना एकदम अजिबात घालायचं नाही. जे पाणी सुद्धा मी तुम्हाला मोजून दाखवले की अर्धा कप गूळ आणि अर्धा कप पाणी याचं बरोबर 1 कप मिश्रण तयार होतं आणि त्याच्यामध्ये 1.5 कप पीठ अगदी आरामात भिजून होतं. जर तुम्हाला वाटलं की थोडंसं पाणी कमी पडते तर तुम्ही गार पाणी घेऊ शकता. आता इथं बघा मी 1 कप पाणी घेतलं होतं त्यातलं फक्त 1 चमचाभर पाणी शिल्लक राहिलंय. पीठ पूर्णपणे छान असं भिजवून तयार झालंय. छान जितका घट्टसर गोळा तुम्ही तयार कराल ना तितकी तुमची कडकणी आहे तितकी पातळ लाटता येतात आणि कुरकुरीत सुद्धा तयार होतात. आता हे मिश्रण आहे ते एक 10 मिनिटासाठी रेस्ट करायला ठेवून द्यायचंय. एक 10 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता हे छान असं भिजलंय पण सैलसर अजिबात झालेलं नाही. परत एकदा याला पोळपाटावरती छान असं मळून घेऊयात म्हणजे जेणेकरून जे पीठ आहे ते एकसारखं होईल आणि आपल्याला कडकणी सुद्धा पटकन लाटता येते. आता जशी आपण चपाती बनवतो तेवढ्या आकाराचा एक गोळा मी इथं काढून घेतलाय आणि पिठामध्ये बुडवून याची जाड एकदम पातळ अशी चपाती आपल्याला इथे लाटून घ्यायची. जर तुम्हाला पोळपाटावर लाटायची नसेल किंवा याच्यापेक्षा जास्त क्वांटिटीमध्ये तुम्ही एकट्याच बनवताय तर ही जी चपाती आहे डबल उंडा घेऊन तुम्ही किचन ओट्यावरती सुद्धा पसरून लाटू शकता. अगदी पटकन लाटून होते आणि तुम्ही जास्त क्वांटिटीमध्ये सुद्धा कडकणी बनवू शकता. ही सुद्धा इझी पद्धत आहे. तर मी त्या पोळपाटावरती जितकी लाटता येईल तितकी पातळ चपाती लाटून घेतली. पीठ लावून लाटा, अजिबात त्याला पीठ चिकटून राहत नाही. थोडंसं झटकलं की ते पूर्णपणे निघून जातं. जर पीठ नाही लावलं, जर तुम्ही तेल लावून लाटत बसला तर त्याला बराच वेळ जातो आणि तेलावरती जितकी पाहिजे तितकी पातळ आपल्याला लाटता येत नाही. आता एका झाकणाच्या सहाय्याने मी याच्या ज्या पुऱ्या असतात त्या कट करून घेते. तुम्ही जशी पुरी बनवतो आपण तसा शिंगल एक एक छोटा छोटा गोळा कणकेचा घेऊन त्या सुद्धा लाटलात तरी सुद्धा चालेल. पण या पद्धतीने जर बनवल्या तर पटकन तयार होतात. अजिबात जास्त वेळ जात नाही. तर मला याचे काठ थोडेसे जाड वाटतात म्हणून मी याला परत एकदा लाटून घेते. जितके बनवले होते तितके सगळेच मी थोडे थोडे परत एकदा लाटून घेतले. आता माझी सगळी कडकणी इथं तयार करून झालेत. आता आपण पटकन तळून घेऊयात. आता कडकणी तळण्यासाठी जे तेल आहे मध्यम गॅसवरती तेल गरम करून घ्यायचंय. नंतर गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवायची आणि एक एक करून कडकणी आपण तेलामध्ये तळून घेऊयात. मोठ्या आचेवरती अजिबात तळायचं नाही. जितकं कमी गॅसवरती तळाल तितकी कडकणी तुमची छान आणि कुरकुरीत तयार होतात. याला तळण्यासाठी सुद्धा अजिबात वेळ लागत नाही. अगदी अर्ध्या मिनिटामध्ये एक कडकं तळून होतं. आता हे तळण्यासाठी तुम्ही इथे चिमट्याचा वापर करा. चिमट्या घेतल्यामुळे काय होतं, कडकणी पटकन तुम्हाला तळण्यासाठी मदत होते. एकतर तेल जास्त बाहेर निघत नाही. पूर्णपणे तेल चिमट्याने निथळून निघून जातं आणि पकडता सुद्धा व्यवस्थित येतं. आता थोडासा कलर चेंज झाला आणि तेलातले बुडबुडे पूर्णपणे कमी झाले की पटकन काढून घ्यायचं. हे बघा अशा पद्धतीने काढलं तर ते अजिबात तेलकट सुद्धा होत नाही. तुम्ही कलर सुद्धा बघा किती छान आलाय. आता जे मी इथं मिश्रण घेतलं होतं 1.5 कप पीठ आणि 1 कप पाणी तर याच्यामध्ये साधारणतः 25 कडकणी बनवून तयार होतात.
या आकाराची. तुम्ही याच्यापेक्षा मोठी बनवली तर कमी होतील, छोटी बनवली तर जास्त सुद्धा होऊ शकतात. अशा पद्धतीने तर सगळीकडे मी छान अशी बनवून तयार झालेत आणि तुम्ही बघू शकता याचा कलर सुद्धा खूप छान आलाय. तळताना तुम्ही याला जास्त वेळ अजिबात तळू नका, नाही तर ते करपट लागतात. कारण याच्यामध्ये आपण गूळ वापरलेला असतो, त्यामुळे त्याचा कलर लगेच चेंज होतो. तर एकदम कुरकुरीत असे तयार झाले. थंड झाले की हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवा. अगदी 10 ते 15 दिवस आरामात टिकतात. खायला सुद्धा पौष्टिक आहेत, करायला सुद्धा सोपी रेसिपी आहे. तुम्ही सुद्धा या दसऱ्याला नक्की बनवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि आपल्या मधुशाच रेसिपी या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया लवकरच अजून एका अशा छानशा पारंपरिक आणि नवीन रेसिपी बरोबर. धन्यवाद.